नमस्कार, रुचकर रेसिपीज या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे। आज मी बनवणार आहे तवा फ्राय भेंडी। आपण नेहमी कढईमध्ये किंवा पॅनमध्ये भेंडी बनवतो, पण तुम्ही तव्यावर करून बघा, चव फार अप्रतिम लागते आणि भेंडी मस्त कुरकुरीत बनते। चला तर मग तवा फ्राय भेंडी बनवायला घेऊया। तवा भेंडी फ्राय करण्यासाठी मी अशी 1 पाव भेंडी घेतलेली आहे। ही भेंडी अगदी कोवळी आहे। आता हे मी पाण्याने धुवून घेणार आहे। का भांड्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे, त्यामध्ये ही भेंडी टाकायची आहे। पूर्ण भेंडी अशी धुवून घ्यायची आहे पाण्यामध्ये। हे भेंडी धुवून झालेली आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे। धुतलेली भेंडी आपल्याला या भांड्यामध्ये टाकायची आहे। ही भेंडी आपल्याला कपड्यावर टाकून पुसून घ्यायची आहे स्वच्छ। अशी संपूर्ण भेंडी आपल्याला पुसून घ्यायची आहे। संपूर्ण भेंडी कोरडी झालेली आहे पुसून। धुतलेली भेंडी पुसून झालेली आहे, हे सुद्धा आपल्याला कापून घ्यायची आहे। अशी संपूर्ण भेंडी कापून घ्यायची आहे। भेंडीमध्ये टाकण्यासाठी मी 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या मी बारीक कापून घेणार आहे। मिरची कापून झालेली आहे। तव्यावरती मी 2 चमचे तेल टाकणार आहे। तेल तापलेलं आहे, त्या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे घालणार आहे। तव्यावरती चिरलेली भेंडी टाकायची आहे। मंद आचेवरती 2 ते 3 मिनिटं भेंडी परतवून घ्यायची आहे। चिरलेली मिरची टाकायची आहे। भेंडी शिजवण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे। झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं भेंडी शिजवून घ्यायची आहे। दोन ते 3 मिनिटं झालेले आहे। भेंडीवरचं झाकण काढून घ्यायचं आहे।
भेंडीमधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. भेंडीमध्ये पाव चमचा हळद घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. सर्व जिन्नस मिक्स करून 2 ते 3 मिनिटं भेंडी परतून घ्यायची आहे. दोन चमचे बाजूने तेल सोडायचं आहे. पुन्हा 1 मिनिट भेंडी परतून घ्यायची आहे. तवा भेंडी फ्राय तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा.